नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला आपण राजकीय टॉप 9 बातम्या बघूया। यंदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरावं, अजित पवारांचं वक्तव्य आहे। तर अजित पवारांची भूमिका हीच सरकारची भूमिका आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांच्या वक्तव्याला दुजोरा। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, त्यामुळे पगार देणंही मुश्किल होईल, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य। दादा क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। यावर्षी कर्जमाफी होणार नाही, या वक्तव्यानंतर अजित पवार विरोधकांच्या निशाणावर। शेतकऱ्यांचा विश्वासघात करणं बंद करा, अंथरूण पाहून आश्वासन द्यावंसं का वाटलं नाही, अजित नवलेंची अजित पवारांवर टीका आहे। दरम्यान शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय पुढे घेणार, अजित पवारांनी केलं होतं विधान। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची ऐपत राज्य सरकारमध्ये नव्हती, तर निवडणुकीमध्ये मतं मागण्यासाठी त्यावेळी अंथरूण पाहून आश्वासनं द्यावीत असं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना त्यावेळी का वाटलं नाही। सुपारी देऊन कामं चालली आहेत हे नक्की आहे, कुणाल कामराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत, पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन। कुणाल कामरा अतिरेकी नाही, कामराला मेसेज कॉलवरून अनेक धमक्या, कामराला सुरक्षा देण्याची राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। त्यांनी मुंबईमध्ये कंगना राणावतला केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था दिली, 27 सशस्त्र पोलीस, किती 27, मग त्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था त्याच कारणासाठी कुणाल कामराला मिळाली। शिंदेंच्या बदनामी मागे ठाकरे गट कुणाल कामराच्या संपर्कात असल्याचं राऊतांनी स्वीकारलंय, संजय निरुपम यांची टीका। तर कामराला 4 कोटींपेक्षा जास्त फंडिंग, निरुपम यांचा दावा आहे। शिंदे साहेबांची विटंबना केली आहे, त्यांच्या चरित्र हनन केलेलं आहे, याच्या मागे उबाठाचा हात आहे। उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वीकारलेला आहे की आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत। कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश आहेत। 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। व्यक्ती स्वातंत्र्य कुठे वापरायचं याची त्यांना जाणीव नाहीये, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली बदनामीचा प्रयत्न केला तर कारवाई करणार, संजय शिरसाट यांचं नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा आहे। स्वातंत्र्य आता कुठं वापरायचं याची यांना थोडीही कल्पना नाही किंवा यांना ते जाणीव सुद्धा होत नाही। इतरांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार।